चला आता आवरलेलं आहे माझं आणि आता मी चाललेले दुकानात. आणि पारांच्या बाबतीत अनेक गोष्ट सांगायची होती मैत्रिणींनो. परांना खायचं नाही, साधं पाणी सुद्धा कोणाच्यातलं प्यायचं नसतं. परांना अजिबातच खायचं नाही. आणि आपली गावाची जी वेस असते बघा ती पण ओरडून जायचं नसतं. तसेच म्हणजे गादीवर वगैरे बसायचं नाही, म्हणजे वर बसायचंच नाही, खाली बसायचं. चटई घोंगडं घेऊन तुम्ही झोपू शकता. आणि झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपायचं असतं. कारण या पारायणच्या काळात साक्षात दत्तगुरु महाराज आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला म्हणजे भेट देत असतात असं मान्यता तर आहे. ज्यांना भेट दिली असेल किंवा ज्यांना ते हे झालं असेल ते खूप भाग्यवान असणार आहेत, लक्षात ठेवा. कारण त्यांच्या सेवेत तेवढी ताकद पण असणार आहे. आणि हे थोडे नियम कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचे राहिलेले होते, त्यामुळं म्हणजे ते लक्षात आले माझ्या, म्हणून ते सांगावे. परांना अजिबातच कोणाच्यातलं काय खायचं नाही. आणि वाचायला बसताना टिकली लावायची नाही, कुंकू लावायचा. काळं कोणतंही अंगावर आपण काय परिधान करायचं नाही, कारण की वाचताना मग आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि काळं काहीच घालायचं नाही, साधी क्लिपसुद्धा काळी घालायची नाही. शक्यतो स्वच्छ धुतलेले वस्त्र घाला. घरात जर पारायण करत असाल तर दिवसातून 1, 2 ते 3 वेळा घरातून गोमूत्र शिंपडायचं. आणि वाचायला बसायच्या आधी पण गोमूत्र शिंपडून मगच वाचायला बसायचं. आणि संध्याकाळी जे घरात बसलेले आहेत त्यांनी पसायदान, तुकारामांचा अभंग आणि झोपताना विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला वाचावं लागतं बघा. कारण दिवसभर आपण कसं असतं काहीतरी वाईट साईड बोलत असतो, मग तो दोष आपल्याला लागू नये म्हणून संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्त्रनाम वाचल्याशिवाय झोपायचं नाही. या 7 दिवसात 7 दिवस वाचायचं. जर तुम्हाला वाचायला येत नसेल, कारण की थोडं अवघड आहे ते वाचायला, जर येत नसेल तुम्हाला तर मोबाईलला लावून द्या. आणि छोटंसं पुस्तक आहे बघा विष्णू सहस्त्रनामचं, त्या पुस्तकावर तुम्ही असं बोर्ड जरी फिरवला, म्हणजे निदान ऐकला तरी पण, आणि जेवढं शक्य होईल तेवढं वाचला तरी पण चालतं त्याच्या पाठोपाठ. तर विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी वाचल्याशिवाय आपल्याला झोपता येत नाही. तर एकाला आरती करायची, सकाळ संध्याकाळ तर करा, 10:30ची राहील तर चालते. आणि नैवेद्य तुम्ही तुमच्यासाठी जे करता बघा खायला, तो नैवेद्य दाखवायचा. काय नाही झालं तर खडी साखर, फळं वगैरे दाखवला तरीसुद्धा चालतात. महाराज काय शेवटी म्हणजे देव काय वासाचा धनी असतो, तो काय खात नाही, आपणच खातो त्याच्या नावावर. तर अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित पारायण करा. आणि हे नियम कालच्या व्हिडिओमध्ये थोडे विसरलेले होते सांगायचे, तर ते म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगूया. तुकारामांचा अभंग, पसायदान हे सगळं जे केंद्रावर जातात बघा त्यांना माहिती असणार. ते सगळं आपल्याला संध्याकाळी वाचावं लागतं. व्यंकटेश स्तोत्र असेल हे सगळं आपल्याला संध्याकाळी वाचावं लागतं. सगळं वाचन झाल्यानंतर आरती झाली संध्याकाळी की हे सगळं वाचन असतं. 11 माळी जप करावा लागतो, लक्षात ठेवा. 11 माळी जप पण नक्कीच करा. शक्य झालं तर तारक मंत्रसुद्धा 11 वेळा म्हणा. जेवढ्या जास्त सेवा होतील तेवढ्या करा. चला, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि कालची मी फालुद्याची जी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामध्ये किंचित साखर घाला मैत्रिणींनो. आणि 1 लिटर दूध त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं प्रमाण, पण मी म्हणते कमी घ्या तुम्ही 1 लिटरपेक्षा दूध. कारण 1 लिटर दूध घेतलं तर खूपच असं पातळ म्हणजे फालुदा तयार होतो तो आणि सपक होतो एकदम. त्याच्यापेक्षा तुम्ही 1 लिटरपेक्षा थोडंसं कमी घ्या दूध. आणि म्हणजे अर्धा लिटर आणि 1 मापाची पिशवी, म्हणजे अर्धा लिटर आणि पावशेर एवढं दूध घ्या, म्हणजे फालुदा तो व्यवस्थित होतो. आणि थोडीशी साखर घाला त्यामध्ये, छान लागतं. म्हणजे 1 लिटर दूध घेतला की त्यात थोडं सपक असं वाटतं ते, आणि खूप पातळ पण वाटतं. अजून आईस्क्रीम पण मला करायचं आहे, पॅकेट आणून ठेवले, तर बघूया त्याला कधी मुहूर्त लागतो. कसं असतं सगळ्या गोष्टीसाठी वेळ पाहिजे आणि सगळंच आपल्याला करायचं म्हणून तर होत नाही. बघूया कसं शक्य होईल तसं करायचं. आणि व्हिडिओ माहिती रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवत जावा. कमेंट करत जावा, लाईक करत जावा व्हिडिओला. आणि आवडत असतील व्हिडिओ तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत धन्यवाद, बाय.
चला तर मैत्रिणींनो, आपण आज फालुद्याची रेसिपी बघणार आहे. म्हणजे जे प्रीमिक्स आणलेलं होतं आपण फालुद्याचं, त्याची रेसिपी बघणार आहे. कसं करायचं, काय करायचं हे सगळं त्यावर लिहून दिलेलं आहे बघा. हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे त्यांनी. त्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी 1 लिटर दूध घ्यायचं आणि 1 लिटर दुधामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं असं लिहिलेलं आहे. तर खरं शक्यतो तुम्ही काय करा, दूध थोडं कमी घ्या आणि पाणी घालू नका. पाणी घातली खूपच पातळ असं होतं आणि अजिबात मग फालुदा चांगला लागत नाही. आणि किंचितशी साखर पण घाला, कारण की गोडीला पण थोडं कमी वाटतं ते. आणि त्यासोबत आईस्क्रीम असलं तर खूप छान लागतं. त्यासाठी तुम्ही आईस्क्रीम आधी तयार करून ठेवा आणि नंतर मग फालुदा बनवा, कारण फालुदा बनवायला वेळ लागत नाही. आईस्क्रीम सेट व्हायला कमीत कमी आपल्याला 7 ते 8 तास लागतात. आता हे दूध चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. दूध उकळल्याशिवाय जे प्रीमिक्स आहे ते आपण घालायचं नाही. आणि मी आलेले आहे दुकानात याने एक अर्धा पाऊण तास झालं. आणि भात आहे थोडा लावलाय. भाजी वगैरे सकाळची आहे. आणि आत्ता करणारे फालुदा आपण आणलेलं बघा पॅकेट, त्याला आज मुहूर्त लागलेला आहे. याच्यासाठी 1 लिटर दूध घ्यायचं आपण आणि 1 लिटर दुधामध्ये दूध उकळी आले की हे मिक्स करायचं असतं. तर दूध मी इथं गरम व्हायला ठेवलेलं आहे. दूध गरम झालं की आपण त्यामध्ये ते ओतून घेऊया. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मग त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा म्हणजे याचे फळांचे काप वगैरे, आंबा असेल, कोणती पण फळे, द्राक्ष वगैरे असेल तर तुम्ही ते पण घालून खाऊ शकता. खूप छान लागतं ते पण. आता मी चेरी आणलेले आहे, चेरी घालणार आहे. चेरी पण छान लागते बघा. चला, अजून एवढी भांडी पडलं, भांड्याने घासायचं आहे. आणि असं काय करायचं नंतर भांड्यांचा पसारा म्हणजे ढीगच पडतो. संध्याकाळचे वाजले असतील 9, 9:30 वाजले असतील, पाणी अजून आलेलं नाही. तर पाणी कधी येतं कोणास ठाऊक. संध्याकाळच्या पाण्यास तर म्हणजे काय सांगता येत, ते कधी पण येते, टायमिंगच नाही. जर लवकर आले की बरं असते. तर 9, 9:30 वाजले तरी पाणी नाही आलं. तर कधी येते बघूया. इथं बघू शकता तुम्ही, आपल्या दुधाला चांगली अशी उकळी आलेली आहे. दूध उकळल्यानंतर आपण आता ते प्रीमिक्सचं जे फोडून घेतलेलं होतं ते सगळं त्यामध्ये घालायचं आहे आणि ढवळायचं आहे. आणि 5 ते 10 मिनटं त्याला चांगलं गदगद असं शिजून द्यायचं. गॅसकडे मात्र लक्ष द्यायचं, कारण की ते उत्तू येऊ शकतं आणि सगळं मग उत्तू येऊन आपला गॅस वगैरे राड होणार आणि मात्र होणार ते सगळं. त्याच्यापेक्षा जर लक्ष द्यायचं आणि मंद गॅसवरच आपल्याला, म्हणजे एकदम लहान गॅसवर आपल्याला ते चांगलं 10 ते 15 मिनटं आटवायचं आहे. जेवढं जास्त तुम्ही आटवाल तेवढा फालुदा आपला घट्ट होतो. आणि त्यानंतर मग हे काय करायचं आहे तर गार होऊन द्यायचं आहे पूर्ण. थंड झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. कलर बघू शकता तुम्ही किती छान फालुद्याचा आलेला आहे. गरमच आहे आता, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ग्लासमध्ये काढून तुम्हाला दाखवत आहे. याच्यावर तुम्ही, तुमच्याकडे जर फळे असतील, आंबा, चिक्कू, केळ वगैरे असेल तर, आणि द्राक्ष असतील तर त्याचे बारीक काप करून सुद्धा टाकू शकता. डाळिंबर वगैरे असेल तर. मी चेरी आणलेली आणि चेरी त्याच्यावर सजावटीसाठी टाकत आहे, पण ती चेरी सगळी आतच जात आहे. बघू शकता तुम्ही, वर काही तरंगत नाही. अशा पद्धतीने आपला मस्त फालुदा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, कलर किती छान आलेला आहे. आणि याला काय करायचं, आता थंड झालं की आपण फ्रीजला ठेवायचं. जेवढं गार होईल तेवढं छान लागतं ते. आणि याच्यावर मग तुम्ही आईस्क्रीम वगैरे घातला तरी पण चालतं. आता मी आईस्क्रीमचं पॅकेट आणलंय पण करायला नाही. आणि त्या आईस्क्रीम सेट व्हायला 7 ते 8 तास लागतात. तोपर्यंत फालुदा संपायचा. त्याच्यापेक्षा नुसताच फालुदा खायचा. आता आईस्क्रीमची पुडी आणल्या पण ती अजून मी करायला नाही. आणि हे थोडंसं गार झालं की आपण फ्रीजला ठेवायचं आणि गार झाल्यानंतर खायचं. मस्त लागतं. आणि घरच्या घरी एक 15 ते 20 मिनिटात हे फालुदा तयार होतो बघा. हा खूप साधी सोपी, साखर सुद्धा घालावी लागत नाही यामध्ये. साधी सोपी रेसिपी आहे. कुणी पण करू शकतं, लहान मुलं सुद्धा करू शकतात. आणि हे प्रीमिक्स बरं पडतं आणलेलं. तेवढेच मज्जा. घरात बघा आता आपण केलं तर मनसोक्त खाऊ शकतो. आणि बाहेर जर फालुदा तुम्ही खायला गेला तर 70 ते 80 रुपये फालुद्याला बसतात. त्याच्यापेक्षा असं करून खाल्लेलं चांगलं लागतं. अशा पद्धतीने फालुदा सेट होण्यासाठी मी ठेवलेला.
आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे। भाकरी करण्याची माझी पद्धत खूप दिवस झाले मी शेअर केलेली नव्हती, कारण आता भरपूर नवीन ताई आपल्याबरोबर जोडलेल्या आहेत, त्यामुळं त्यांच्यासोबत मी भाकरी करण्याची पद्धत शेअर करत आहे। तुम्हाला हे म्हणजे दिसत असताना उलटं दिसत असणार मी थापत आहे, पण उजव्या हातानेच मी भाकरी थापते, तुम्हाला तिथे डाव्या हाताने दिसत असणार। भाकरी मऊ लुसलुशीत होण्यासाठी एकतर उतवणी म्हणजे गरम पाणी व्यवस्थित घ्यायचं आणि भाकरीचं पीठ चांगलं चारचार असं मळायचं। जेवढं भाकरीचं पीठ तुम्ही चांगलं मळशीला तेवढं तुमची भाकरी खूप छान येते। तुम्ही बघू शकता भाकरी किती टम्म अशी फुगलेली आहे आणि कलर पण भाकरीला किती छान आलेला आहे, म्हणजे अशा फोड्या फोड्या आलेल्या आहेत। अशी भाकरी असली तरच भाकरी खावी वाटते। एकेकांच्या भाकऱ्या कसं होतं बघा, एकेकांची भाकरी अशी कच्चीच राहते आणि कच्ची भाकरी अजिबात चांगली लागत नाही। कधी पण भाकरी अशी व्यवस्थित भाजली तरच चांगली लागते। आता मी काय करते, परातीमध्ये पीठ मळून घेत आहे आणि जे आपलं पोळपट आहे त्याच्यावर थापत आहे। भाकरी थापत असताना सुरुवातीला एक हाताचा वापर करायचा आणि दुसरा हात त्याला आकार गोल येण्यासाठी साईडनं असा लावायचा उभा करून, आणि नंतरनं थोडीशी मोठी भाकरी झाली की मग नंतरनं दोन्ही हाताचा वापर करून भाकरी थापायची आहे। जेवढं जास्त तुम्ही पीठ व्यवस्थित मळाल तेवढी भाकरी खूप चांगली होते। आणि घाम बघू शकता तुम्ही, जेवण करूसपर्यंत पूर्ण पाट वगैरे भिजली जाते, एवढं म्हणजे आमच्या इथे गरम होतं, खूपच गरम होतं आमच्या इथं। उन्हाळ्यात एवढा नको वाटतो, थंडी दिवसात परत पावसाळ्यात आपल्याला काय वाटत नाही, पण उन्हाळ्यात अजिबात नको वाटतं। स्वयंपाक बनवायला पण नको आणि खायला पण नको वाटतं, पण पर्याय नसतो, स्वयंपाक केल्याशिवाय तर अजिबात पर्याय नाही आहे आपल्याला। आणि भाकरी आपण थापत असताना पाणी टाकल्या एक 5 मिनिटांनी लावायचं, लगेच पाणी लावायचं नाही, नाहीतर मग कसं होतं मध्ये अशी ती पाणी साठल्यावाने भाकरी होते। आणि पाणी ज्यावेळेस सुकलं जातं आपण लावलेलं ते पाणी सुकल्यानंतर भाकरी परतायची आहे। पाणी लावत असताना तुम्ही हाताचा वापर करू शकता किंवा एखादं तुम्ही कापड जरी घेतला, कॉटनचं, टेरिकोटचं घ्यायचं नाही कापड, कॉटनचं कापड जरी घेतला पाणी लावायला तरीसुद्धा चालतं। आता ही भाकरी बघू शकता तुम्ही, थोडीशी मध्ये पाणी राहिल्यावानी झालं आणि ती भाकरी अजिबात म्हणजे फुगली पण एवढी फुगली नाही। मगाची भाकरी केवढी फुगलेली तशी ती फुगली नाही। 5 ते 6 भाकरी मी बनवणार आहे। गरम एवढं व्हायला लागले त्यामुळं संध्याकाळी झोप लागत नाही आणि सकाळी उठू वाटत नाही। त्यामुळं कसं होतं, तर सकाळी उठायला वेळ झाला की सगळ्या कामांनाच वेळ होतो आणि मग दुकानात जायला सुद्धा वेळ होतो। दुकानात पण 11 ते 12 वाजता गेलं तर बरं वाटतं, नाहीतर खूप वेळाने गेलं तर अजिबात म्हणजे काम होत नाही, काय गेल्यासारखं कसं काम झालं तर आपल्याला सुद्धा बरं वाटतं। आज मी कोबीची भाजी केलेली आहे आणि भाकरी। कोबीची भाजी आहे ती चपातीपेक्षा भाकरीबरोबर खूप छान लागते। कोबीची भाजी कोण कोण हिरवी मिरची घालून पण करतं आणि कोण कोण चटणी घालून पण करतं। मी चटणी घालूनच भाजी बनवलेली आहे। भात करणार नाही आहे कारण भात आहे रात्रीचा, फक्त भाकरी आणि भाजी झाली की स्वयंपाक झाला। आमच्यात काय आमटे वगैरे लागत नाही, कारण खात नाहीत आमटे वगैरे आमच्यात। कधी तर मग वरण किंवा असं सांबार वगैरे, म्हणजे जर डाळ भाताची खिचडी केली किंवा मसूर पुलाव केला तर मग त्याच्यासोबत खायला मी कधी तर अशी आमटी वगैरे करते, किंवा शेवग्याच्या शेंगा जर आणल्या तर मग शेवग्याच्या शेंगाची आमटी तेवढीच करते। ते पण एकच टाईम खातात, दुसऱ्या टाईमला मग ती आमटी खात नाहीत। वरण खातात आवडीने पण रोज रोज खात नाहीत, ते पण म्हणजे ठराविकच, जास्त असं खात नाहीत एकदमच। म्हणजे जर तुम्ही सारखं सारखं केला तर मग खात नाहीत, म्हणून मी जास्त करतच नाही। आणि आमच्या इथलं वातावरण बघू शकता तुम्ही, आज ऊन अजिबात नाही। 2 दिवस झाला असं होते, दुपारी मला वाटते 2-3 वाजेपर्यंत पूर्ण असे ढगाळ वातावरण होतं आणि 2 नंतर एवढं कडक ऊन पडतं की काय विचारायला नको। स्वयंपाक वगैरे झाला आणि मग मी कपडे धुवून घेतलेले आहेत। कपडे भांडी झाली की आपल्याला म्हणजे काम झालं। मैत्रिणींनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि फालुद्याचं प्रीमिक्स आणून फालुदा नक्की करून बघा, खूप छान होतो। बाहेर विकतचं खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं। धन्यवाद।